नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एऑन IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आता 2026 ची मे महिन्याच्या एंडिंगला होणार आहे, 31 मेला होणार आहे। तर या परीक्षेसाठी आपण संभाव्य प्रश्नांची एक सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आजचा आपण पुढचा महत्त्वाचा पाठ समजून घेणार आहोत। तो म्हणजे 1991 च्या आर्थिक सुधारणा आहेत। ओके, मग आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे देशावर सर्वात मोठं जे आर्थिक संकट 1991 ला निर्माण झालेलं होतं, या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारत सरकारने ज्या ज्या काही उपाययोजना केलेल्या होत्या त्या संपूर्ण आपल्या या सिलेबसचा एक महत्त्वाचा पार्ट आहे। आणि या सिलेबस या कंटेंटवर MPSC आयोगाने बऱ्याच वेळा काय करण्यात आलेला आहे, प्रश्न विचारण्यात आलेला आहे। सो आपण सर्वात पहिले PYQ याच्यावर कसे कसे आता मागच्या झालेल्या परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि पुढचा संभाव्य प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो या संदर्भात आपण आजचं लेक्चर समजून घेणार आहोत। जाऊया आजच्या पहिल्या PYQ कडे। बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। हा प्रश्न काय आहे तर बघा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा। म्हणजे आता आपल्याला इकडे योग्य पर्याय निवडायचा आहे आणि या योग्य पर्यायामध्ये काय दिलेलं बघा, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन जी थेरी आहे। ट्रिकल डाऊन थेरी म्हणजे काय, जसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, जेव्हा ते भारतामध्ये आलेले होते तेव्हा त्यांनी काय केलं, भारतातल्या सगळ्याच लोकांना सुशिक्षित नाही बनवलं। त्यांनी काय केलेलं होतं की जे उच्च आपण श्रीमंत जो वर्ग होता, या श्रीमंत वर्गालाच त्यांनी सर्वात पहिले काय केलं, सुशिक्षित केलं। आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की हा वर्ग खालच्या वर्गाला काय करणार, सुशिक्षित बनवणार। म्हणजेच काय होतं की वरून खालीपर्यंत जाणं याला ट्रिकल डाऊन थेरी म्हटलं जातं। म्हणजे सर्वात पहिले वरचा वर्ग सुशिक्षित बनणार, त्याच्यानंतर खालचा वर्ग बनेल आणि मग त्याच्या खालचा वर्ग काय बनत जाणार, सुशिक्षित बनत जाणार। अशा प्रकारची ही ट्रिकल डाऊन थेरी आहे। ही जी ट्रिकल डाऊन थेरी आहे ही अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते। तर लक्षात घ्या मित्रांनो की ही ट्रिकल डाऊन थेरी भारताच्या अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होत नाहीये। कारण की जर असं असतं, ट्रिकल डाऊन थेरी असती तर देशामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली जी दरी होती ही सुरुवातीला जास्त होती, ती दरी कमी 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 होताना दिसली असती। परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये असं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आजही गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली जी दरी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, दारिद्र्याचं उच्च प्रमाण आहे। त्यामुळे आपण हे जे पहिलं जे विधान म्हटलेलं की तंतोतंत लागू होते, तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे। तंतोतंत हा शब्द आला म्हणजे याचा अर्थ काय की जशी ट्रिकल डाऊन थेरी आहे ती जशीच्या तशी भारताच्या अर्थव्यवस्थेला लागू होती, पण ती तशीच्या तशी भारताच्या अर्थव्यवस्थेला लागू झालेली नाहीये, म्हणून पहिलं विधान चुकीचं होतं। पुढचा बघा, जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। तर बरोबर आहे मित्रांनो, तर काय झालं होतं 2005 पासून जर आपण पुढचा विचार केला तर भारताची जी अर्थव्यवस्था होती, तर भारताच्या अर्थव्यवस्थेने डायरेक्ट 8 ते 9% 9.6% उच्च वाढीचा दर नोंदवलेला होता। बरोबर, म्हणजे जगामध्ये फास्टेस्ट डेव्हलप होणाऱ्या कंट्रीच्या यादीमध्ये भारत पहिल्यांदा 1 नंबरला पोहोचलेला होता। बरोबर, म्हणजे जगात फास्टेस्ट डेव्हलप होणारी कंट्री होती इंडिया। की भारताच्या आर्थिक वाढीचा जो दर होता, हा आर्थिक वाढीचा दर जगातल्या कोणत्याच अर्थव्यवस्थेचा नव्हता, कोणत्याच देशाचा नव्हता। आणि हा एवढा उच्च दर असताना सुद्धा देशामध्ये बेरोजगारी उच्च लेवलला होती, बेरोजगारीचं प्रमाण जास्त होतं, दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे। बरोबर, मग मला सांगा मित्रांनो, ज्या देशाच्या आर्थिक वाढीचा दर जास्त आहे त्या देशामध्ये काय झालं पाहिजे, बेरोजगारी कमी होत गेली पाहिजे, रोजगारात वाढ झाली पाहिजे, दारिद्र्याचं प्रमाण कमी होत गेलं पाहिजे। बरोबर, असं झालं पाहिजे, पण हे झालेलं आहे का, तर अजिबात नाही मित्रांनो। जर आपण विचार केला तर 2011-12 मध्ये बघा बरं का, 2011-12 मध्ये भारताचं दारिद्र्याचं प्रमाण 22% होतं। बरोबर, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे हे 6% बी कसं होतं, जास्त होतं। मला सांगा मित्रांनो, एका साईडला आपल्याला देशाची आर्थिक वाढ दिसते आणि दुसऱ्या साईडला बेरोजगारी उच्च प्रमाणावर, दारिद्र्याचं उच्च प्रमाण जे दिसतंय, तर ते याचमुळे म्हणतंय की जी ट्रिकल डाऊन थेरी आहे या ट्रिकल डाऊन थेरीवर काय निर्माण करतंय, प्रश्नचिन्ह निर्माण करतंय। म्हणून ब विधान काय आहे, अगदी करेक्ट आहे आणि योग्य स्टेटमेंट काय आहे, तर फक्त विधान ब बरोबर आहे। बरोबर, ट्रिकल डाऊन थेरी जर योग्यरित्या भारतामध्ये इम्प्लिमेंट झाली असती तर गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी कमी झाली असती, बेरोजगारीचं प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होत गेलं असतं, दारिद्र्याचंही प्रमाण टप्प्याटप्प्याने काय होत गेलं असतं, कमी होत गेलं असतं। पण असं काहीच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला आपल्याला मिळत नाहीये, म्हणून हा प्रश्नचिन्ह निर्माण करतो या ट्रिकल डाऊन थेरीवर। ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे।
बघा पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला विचारण्यात आलेला होता. याच्यामध्ये काय म्हटलं होतं की भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली डॅश डॅश समिती स्थापन करण्यात आलेली होती. बरोबर. मग आता कोणत्या क्षेत्रासंदर्भात ही समिती स्थापन करण्यात आलेली होती हा एक प्रश्न तुम्हाला आवर्जून एमपीएससी आयोग विचारत असते. कारण की 1991च्या आर्थिक सुधारणांच्या दरम्यान भारताने सगळ्याच क्षेत्रांमध्ये जवळजवळ सुधारणा घडवून आणलेल्या होत्या आणि या सुधारणांमध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सुधारणा घडवून आणल्या त्या क्षेत्राशी संबंधित समिती आपल्याला 100% एक्झामला विचारली जाते. मग आता ही जी आबिद हुसेन समिती आहे मित्रांनो, तर ही आबिद हुसेन समिती लघु उद्योगांसाठी स्थापन करण्यात आलेली होती की लघु उद्योगांच्या नेमक्या समस्या काय आहे आणि लघु उद्योग क्षेत्राचा विकास कसा घडवून आणता येणार यासाठी 1995 ला काय करण्यात आली होती, ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. ओके. मग या समितीच्या महत्वाच्या शिफारसी काय होत्या तर बघा ही जी आबिद हुसेन समिती होती या आबिद हुसेन समितीने सांगितलेलं होतं की एमएसएमई सेक्टर जे आहे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे काही सेक्टर आहे याची व्याख्या वाढवण्यात यावी. म्हणजे याच्यामध्ये जो इन्व्हेस्टमेंटचा जो क्रायटेरिया होता बरोबर, तर हा इन्व्हेस्टमेंटचा जो क्रायटेरिया आहे तो काय केला पाहिजे, इन्क्रीज केला पाहिजे. दुसरं महत्वाचं या समितीने काय सांगितलं की लघु उद्योग क्षेत्रांना जे वस्तूंचं आरक्षण आहे बरोबर, म्हणजे काही वस्तू फक्त लघु उद्योगांसाठी आरक्षित होत्या, लघु उद्योग सोडून त्या वस्तू दुसरा तिसरा कोणत्याही उद्योगाला तयार करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे जे आरक्षण देण्यात आलेलं होतं तर हे आरक्षण काढून घेण्यात यावं अशी महत्वाची शिफारस या आबिद हुसेन समितीने केलेली होती. ओके. म्हणून याचं उत्तर येणार आहे काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023. आता बघा मित्रांनो सलग 25 ला प्रश्न आला, 24 ला प्रश्न आला, 23 ला देखील प्रश्न आलेला आहे. काय म्हटलेलं बघा, जुलै 1991 पासून भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा बाजू सुधारण्यासाठी बरोबर उदारीकरणाचं जे उपाय लागू केले जात आहे तर यातील अधिक महत्वाचे आहेत. बरोबर. मग कोणकोणते उपाय महत्वाचे आहेत तर बघा त्याच्यामध्ये सर्वात पहिला उपाय देण्यात आलेला होता व्यापार आणि भांडवल प्रवाहामध्ये सुधारणा घडवून आणणं. तर अगदी बरोबर आहे मित्रांनो की मी तुम्हाला बोललो होतो की भारतामध्ये एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे हिला जवळपास फक्त 26% मर्यादा होती. म्हणजे भारतामध्ये 26% जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्याला परवानगी नव्हती. मग भारत सरकारने काय केलं होतं की 1991 नंतर मग ही 26%, त्याच्यानंतर 49%, 51%, 74% आणि 100%. म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये 100%पर्यंत, काही क्षेत्रांमध्ये 74%पर्यंत, तर काही क्षेत्रांमध्ये 51-49% एफडीआय करायला परवानगी देण्यात आलेली होती. म्हणून पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर औद्योगिक विनियंत्रण. औद्योगिक विनियंत्रण करणं म्हणजे काय होतं की औद्योगिक क्षेत्र म्हणजे सरकारचं बरेचसे जे उद्योग क्षेत्र होते ते सरकारसाठी आरक्षित होते. बरोबर. की जसं फॉर एक्झाम्पल आपण आजही विचार केला तर आजही रेल्वे आणि अणुऊर्जा हे दोन प्रकल्प म्हणजे हे जे दोन उपक्रम आहेत हे दोघं उपक्रम फक्त आणि फक्त केंद्र सरकारसाठी आरक्षित आहे. म्हणून आपल्याला कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटची स्वतःची रेल्वे दिसत नाहीये, स्टेट गव्हर्नमेंटचा कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला दिसत नाहीये. कारण की हे दोन जे उद्योग आहे हे फक्त केंद्रासाठी आरक्षित होते. परंतु पूर्वी या केंद्रासाठी आरक्षित असणाऱ्या उद्योगांची संख्या खूप जास्त होती. बरोबर. तर म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं की औद्योगिक विनियंत्रण घडवून आणणं गरजेचं आहे. पुढं निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा. बरोबर. पब्लिक सेक्टर ज्या काही एंटरप्राइजेस होत्या बरोबर, तर यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं आणि निर्गुंतवणूक घडवून आणणं की जे तोट्यात चाललेले जे काही सरकारी उद्योग आहेत हे सरकारी उद्योग खाजगी क्षेत्राला विकून टाकणं. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये केलेली जी काही शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट होती बरोबर ही इन्व्हेस्टमेंट काढून घेणं याला निर्गुंतवणूक म्हटलं जातं. आणि ही निर्गुंतवणूक घडवून आणणे हे सुद्धा 1991च्या पुरवठा बाजू सुधारण्यासाठी हा उपाय करण्यात आलेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं की वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीच आपण बघितलं होतं एम नरसिंहन या एम नरसिंहन 1991 बरोबर एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली जे आरबीआयचे 13वे काय होते डेप्युटी गव्हर्नर आरबीआयचे गव्हर्नर होते. तर या आरबीआयच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली 1991 ला भारताच्या वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या जवळजवळ सर्व शिफारसी भारत सरकारने काय केलेल्या होत्या, स्वीकारलेल्या होत्या. म्हणून आपण असं म्हणू शकू की वरील सर्व म्हणजे हे जे काही उपाययोजना आहे या चारीच्या चारी उपाययोजना या दरम्यान काय करण्यात आलेल्या होत्या, लागू करण्यात आलेल्या होत्या. ओके. पुढे बघा
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 23 झालं. आता पुढचा प्रश्न होता 2020ला. आता झालेलं काय आहे बघा मित्रांनो, 2016 मध्ये ज्या महत्वाचे जे काही चेंजेस घडवून आणलेले होते, जसं 2016ला विमुद्रीकरण करण्यात आलेलं होतं, बरोबर. तर ज्याला विमुद्रीकरण म्हणजे आपण नोटबंदी कार्यक्रम म्हणतो, बरोबर. हा नोटबंदी कार्यक्रम 2016ला करण्यात आला होता. मग हा नोटबंदी कार्यक्रम 2016ला केला, याचा महत्वाचा उद्देश काय होता, तर खोटे चलन निष्कासित करायचं होतं आपल्याला. म्हणजे अर्थव्यवस्थेमधून जो ब्लॅक मनी होता, त्या ब्लॅक मनीला बाहेर काढण्यासाठी नोटबंदी करण्यात आलेली होती. जोड्या लावायचा प्रश्न आहे. ओके, म्हणजे इथं आर्थिक सुधारणा म्हणजे 1991 नंतर ज्या काही महत्वाच्या आर्थिक सुधारणा घडवून आणलेल्या आतापर्यंतच्या, बघा बरं का, या फक्त या चॅप्टरचं नाव 1991च्या आर्थिक सुधारणा आहे, म्हणजे ह्या फक्त 1991च्या वेळच्याच असतील असं नाहीये. आर्थिक सुधारणा या आजही घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्व आर्थिक सुधारणा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुढं बेनामी, नवा बेनामी जो कायदा होता, तर हा सुद्धा कायदा 2016ला घडवून आणलेला होता. तर हा बेनामी कायदा कशासाठी होता, तर एक बघा, सगळ्यात महत्वाचा हा काय होता, काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा होता. कशावर होता, काळ्या पैशावर काय ठेवलं गेलं पाहिजे, नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर दिवाळखोरी जो कायदा होता, म्हणजे इन्सॉल्व्हन्सी आणि बँकरप्सी जो कोड होता, बरोबर. तर या कोडचं, हा कोड सुद्धा कधी आणण्यात गेलेला होता, 2016ला आणण्यात आलेला होता. आणि ह्या कशासाठी आणलेला होता, तर जो भारताचा इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, बरोबर, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच भारतामध्ये व्यवसाय सुलभता निर्माण करण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला होता, बरोबर. तर याचं उत्तर 4 आहे. आणि आधार कायदा बघा ना, आपण आधार कार्ड कशासाठी कंपल्सरी केलेलं होतं, की केंद्र सरकारद्वारे जे काही अनुदानं वाटली जाणार आहेत, बरोबर, त्या अनुदानं योग्य त्या व्यक्तीच्या अकाउंटलाच गेले पाहिजे. सो त्यासाठी योग्य तो व्यक्ती ओळखण्यासाठी आपण आधार कायदा आणलेला होता. आणि त्याचं महत्वाचं उद्देश होतं अनुदानांचं तर्काधिष्ठीकरण करणं, म्हणजे सरकारकडून जो काही मोबदला जाणार आहे, तो मोबदला योग्य त्याच व्यक्तीच्या अकाउंटला गेला पाहिजे, यासाठी आपण हे आणण्यात आलेला होता. म्हणून याचा ऑप्शन काय येणार आहे बघा, 2143. 2143 पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 काय म्हटलेले, सन 1991 मध्ये, बघा बरं का, सन 1991 मध्ये विकासाचे LPG प्रतिमान म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचं जे काही मॉडेल होतं, हे डॅश डॅश या त्यावेळच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणलेलं होतं. म्हणजे तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये विचारलेलं आहे की 1991च्या वेळेस आर्थिक संकटाच्या वेळी भारताचे अर्थमंत्री कोण होते, तर त्यावेळी भारताचे अर्थमंत्री होते मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंग होते. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकदम साधा सिंपल प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पुढचा बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 तुम्हाला सरळ सरळ LPGचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. LPGचा लॉंग फॉर्म काय आहे, तर तुम्हाला आत्ताच बोललो मी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशनचा अर्थ होतो उदारीकरण करणं, म्हणजे अर्थव्यवस्थेवर जी काही टाकलेली बंधनं आहे सरकारची, ती टप्प्याटप्प्याने कमी करत जायची आणि भविष्यात ती बंधनं काढून टाकायची, याला उदारीकरण म्हणतात. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, की सरकारचा हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमधला कमी कमी करत जाणं, की जसं मी तुम्हाला बोललो की भारताचं 1991च्या वेळी 85% उद्योग हे केंद्र सरकारच्या ताब्यात होते, बरोबर, आणि 15% उद्योग क्षेत्र हे खाजगी लोकांसाठी खुले होते. म्हणजे खाजगी लोकांना उद्योग स्थापन करण्यासाठी काय नव्हती, परवानगी नव्हती. मग सिंपल होतं की 85% उद्योग क्षेत्र केंद्र सरकारच्या ताब्यात होतं. आता हे टप्प्याटप्प्याने खाजगी क्षेत्राला देऊन टाकणं, यालाच काय म्हटलं जातं, खाजगीकरण करणं म्हटलं जातं. आणि लास्ट जागतिकीकरण. जागतिकीकरण करणं म्हणजे काय मित्रांनो, की आपल्या देशाची जी बाउंड्री आहे, बरोबर, ही बाउंड्री व्यापारासाठी काय करून टाकणं, पुसून टाकणं. म्हणजेच इतर देशांमधल्या वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, माहिती यांची मुक्तपणे काय करता आली पाहिजे, आपल्याला आयात करता आली पाहिजे. आणि आपल्या देशातलं जी काही नॉलेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, बरोबर, वस्तू असतील, सेवा असतील, माहिती असेल, तंत्रज्ञान असेल, हे मुक्तपणे आपल्याला इतर देशांमध्ये पाठवता आलं पाहिजे, ज्यावर कसल्याही प्रकारचं, कोणत्याही गव्हर्नमेंटचं कसल्याही प्रकारचं बंधन नसणं, याला जागतिकीकरण म्हणतं. जागतिकीकरणामध्ये साधा सिंपल अर्थ आहे की सर्वच देशांनी आपल्या बाउंड्री पुसून टाकणं, म्हणजे जग ही एकमेव अर्थव्यवस्था तयार होणार, प्रत्येक देश ही वेगळी अर्थव्यवस्था नसणं, याला जागतिकीकरण म्हणतात. आणि म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. ओके, पुढचा प्रश्न बघा,
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ला विचारण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1991चं जे काही आर्थिक संकट निर्माण झालेलं होतं, या आर्थिक संकटाची लक्षणं विचारलेली होती आपल्याला. ओके, मग सर्वात पहिलं महत्वाचं लक्षण की जे आज सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये डोकं घालत आहे ते म्हणजे काय की जशी 1991ची परिस्थिती आलेली होती तीच परिस्थिती आज भारतावर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज तुमच्या समोर येऊन, टीव्ही समोर येऊन तुम्हाला सांगावं लागतंय की तुम्ही जिथं गरज असेल तिथंच तुम्ही तुमच्या कारचा, बाईकचा वापर करा, जिथं गरज नसेल तिथं तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, गॅस सिलेंडरची बचत करा, पेट्रोलची बचत करा, डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका. हे सगळं कशासाठी चालू आहे? तर हे सगळं चालू आहे मित्रांनो परकीय गंगाजळी. याचा अर्थ काय की भारत सरकारला बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला सांगितलंय मी, सोन्याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर भारतामध्ये सोन्याची जेवढी दरवर्षी डिमांड असते ना त्या डिमांडच्या फक्त 0.01% सोनंचं उत्पादन भारतामध्ये केलं जातं. याचा अर्थ काय 99.99% सोनं आपल्याला इतर देशाकडून आयात करावं लागतं आणि सोनं आयात करायचं तर परकीय चलन लागणार आहे. आणि भारताचा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जो डॉलर बघा बरं का, जो $1 80 रुपयाला मिळत होता तोच डॉलर आज महागाई, आता डॉलर एवढा महाग होऊन गेलेला आहे भारतामध्ये की हाच डॉलर आज 96 रुपयापर्यंत चालला गेलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हाच डॉलर 104, 105 म्हणजे आज जो पेट्रोलचा भाव आहे त्या पेट्रोलच्या भावाने आपल्याला हा डॉलर खरेदी करावा लागणार आहे. मग विचार करा, जर तुम्ही सोन्याची आयात जास्त केली तर भारत सरकारला सर्वात जास्त डॉलर द्यावा लागणार आहे आणि डॉलर देण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त रुपया मोजावा लागणार आहे आणि भारताजवळ तेवढा डॉलर अस्तित्वात नाहीये. म्हणजे भारताजवळचा जो चलन साठा आहे, परकीय चलन साठा आहे, तो काय झालेला आहे, आजही कमी झालेला आहे. आणि सेम परकीय चलन साठा 1991ला कमी झालेला होता, म्हणून ते म्हटलेले परकीय चलन गंगाजळीमध्ये काय झालेली होती, घट झालेली होती. आणि भारताचा परकीय चलन साठा 1991च्या वेळी फक्त आवश्यक वस्तूंची 2च आठवडे आयात करू शकेल. म्हणजेच आपण कच्चं तेल, बघा बरं का, खनिज तेल, बरोबर, हे फक्त 2च आठवडे आपण खरेदी करू शकू एवढंच परकीय चलन साठा भारताजवळ शिल्लक होता. आणि असंच संकट आज सध्या देशावर येणार आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागत आहे. पुढे बघा, भारतीय विदेशी कर्जास आंतरराष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजुरी देण्यात आली नाही मित्रांनो, उलट भारत सरकारला दिवाळखोर जाहीर करून टाकलं होतं. भारत सरकारला डायरेक्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर दिवाळखोर घोषित करून टाकलं होतं. याचा अर्थ काय, जर भारत सरकारला कोणत्या देशाने कर्ज दिलं तर भारत सरकार 100% त्या कर्जाची काय करून देणार होता, बुडवून देणार होता. म्हणजे भारत सरकार घेतलेल्या कर्जाची देखील परतफेड करू शकणार नाही एवढी भारताची परिस्थिती डाऊन झालेली होती. बरोबर, त्याच्यामुळे इथं फेर मंजुरी द्यायचा तर विषयच येत नाही, म्हणून हे बस स्टेटमेंट काय येतं, चुकीचं येतं. पुढं राजकोषीय तुटीमध्ये वाढ झालेली होती. मी तुम्हाला बोललो 1980-81 मध्ये, बघा 1980-81 मध्ये राजकोषीय तूट, बरोबर, ही 1980-81 पासून ते 1990-91 पर्यंत वाढून जवळपास 6% जास्त झालेली होती. सॉरी, 8% जास्त. किती टक्क्यांपेक्षा जास्त? 8% जास्त. म्हणजे काय, भारताचं एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च जास्त आहे आणि जेवढा खर्च जास्त असेल तेवढं भारत सरकारला एका आर्थिक वर्षामध्ये कर्ज घ्यावं लागतं आणि एका आर्थिक वर्षामध्ये जेवढं कर्ज घेतलं जातं त्या घेतलेल्या कर्जाला राजकोषीय तूट बनत जाते. म्हणजेच काय, 1980 पासून भारत सरकारचा उत्पन्नापेक्षा भारत सरकारचा खर्च काय व्हायला लागला होता, वाढायला लागला होता. त्यामुळे दरवर्षी भारत सरकारला काय घ्यावं लागत होतं, कर्ज घ्यावं लागत होतं. जर आपण तुम्हाला सांगायचं झालं तर 1980-81 मध्ये भारताचं अंतर्गत कर्जाचं जे प्रमाण होतं जीडीपीच्या 35% होतं. किती टक्के होतं? अंतर्गत कर्जाचं भारताचा जीडीपी सोबत असलेलं जे प्रमाण होतं ते 35% होतं. ते वाढून 1990-91 मध्ये 53% झालेलं होतं. याचा अर्थ काय मित्रांनो, की जर भारताचं 100 रुपये राष्ट्रीय उत्पन्न आलेलं असतं तर त्याच्यापैकी 53 रुपये तर आपल्याला कर्जाच्या स्वरूपातच परत करायचे होते. म्हणजे भारताच्या विकासासाठी फक्त 47 रुपये शिल्लक राहणार होते 100 रुपयापैकी. ही परिस्थिती भारतावर आलेली होती. म्हणून राजकोषीय तुटीमधील वाढ हे तर कारणच होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की भारताला दिवाळखोर घोषित केलेलं होतं, बरोबर, रुपयाचा दर वाढत चाललेला होता, बरोबर, तो थांबवण्यासाठी भारत सरकारने काय केलं होतं, आरबीआयने सर्वात मोठी सोन्याची काय करायला सुरुवात केली होती, विक्री करायला सुरुवात केलेली होती. आणि तुम्हाला माहितीये आत्ताच्या आर्थिक संकटामध्ये रुपयाचा भाव वाचवण्यासाठी सुद्धा आरबीआयने बरंचसं सोनं काय केलेलं आहे, सध्याच्या घडीला विकून टाकलेलं आहे. ओके, कारण की रुपयाचा भाव असाच वाढत राहिला तर भारत सरकारचं परकीय गंगाजळीमध्ये संपून जाणार. हिच्यामध्ये घट दिवसेंदिवस सुरूच आहे आणि ही 1991ची जी परिस्थिती ती परत एकदा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये डोकं घालणारच आहे. त्यामुळे हे एवढे सगळे भारत सरकारला वाचवण्याचे प्रयत्न पंतप्रधान मोदींद्वारे केले जात आहे. ओके, याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? ब सोडून सगळेच, अ क ड. ऑल ऑप्शन कोणता आहे? अ क आणि ड. पर्याय क्रमांक किती येणार आहे?
3 येणार आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. आता बघा मित्रांनो, एवढे सगळे होते PYQ. ओके, एवढे सर्व PYQ विचारण्यात आलेले होते, बरोबर. या PYQ नुसार आता पुढचा जो महत्वाचा संभाव्य प्रश्न अर्थव्यवस्थेमध्ये जो निर्माण होऊ शकतो, तर तो काय आहे, तर बघूया आपण आता याच्या संदर्भात माहिती घेऊया. एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेऊया. की 1991च्या भारतीय आर्थिक संकट, बघा का, 1991चं जे भारतामध्ये जे आर्थिक संकट आलेलं होतं ते खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे निर्माण झालेलं होतं. ओके, आपल्याला कारण विचारलेली 1991च्या आर्थिक संकटाची. तर सर्वात पहिले वाढती वित्तीय तुटीला राजकोषीय तूट म्हटलं जातं. आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, बरोबर. जे 1980-81 ची राजकोषीय तूट वाढून 1990-91 मध्ये 8% जास्त झालेली होती. 8% काय झालेली होती, जास्त झालेली होती, बरोबर. त्याच्यामुळे हे एक रिझन होतच. दुसरं महत्वाचं काय, की आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालेलं होतं, बरोबर. जसं आज गल्फ वॉर सुरू आहे, बरोबर, इराण आणि अमेरिकेमध्ये, तसंच इराण आणि इराकमध्ये जे काही युद्ध सुरू झालेलं होतं, बरोबर, त्या युद्धामुळे काय झालेलं होतं, की कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहे, म्हणजे खनिज तेलाची जी किंमत आहे ती दिवसेंदिवस काय होत जात होती, वाढत जात होती. म्हणून किमतींमध्ये अचानकपणे काय झालेली होती, वाढ झालेली होती. तर हे दुसरं स्टेटमेंट पण अगदी करेक्ट आहे. आणि या स्टेटमेंटमुळे काय झालं होतं मित्रांनो, की गल्फ कंट्रीजमध्ये जे काही भारतीय व्यक्ती कामासाठी गेलेले होते, सर्व भारतीय व्यक्ती युद्धामुळे काय झालेले होते, भारतात परतलेले होते. त्यामुळे तुम्हाला जर सांगायचं झालं मित्रांनो, की जे भारतीय व्यक्ती भारताच्या बाहेर राहत आहेत त्यांना आपण NRI म्हणतो, नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणतो, जे कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, बरोबर. मग ते कामानिमित्त बाहेर असताना ते काय करतात, की त्यांच्या कुटुंबाला ते दरवर्षी जो काही पैसा भारतामध्ये पाठवतात त्याला रेमिटन्स म्हटलं जातं, बरोबर. तर मग अनेक वर्षांपासून भारत रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे सध्याच्या घडीला, बरोबर. मग काय झालेलं आहे मित्रांनो, की विचार करा, की भारताला खूप सारं परकीय चलन या अनिवासी भारतीयांकडून प्राप्त होत होतं. परंतु झालं काय, की जेव्हा 1991ला या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं, तर या युद्धामुळे तिथले सर्व जेवढे भारतीय होते सर्व भारतात परतलेले होते. त्याच्यामुळे भारताच्या बाहेरून जे काही परकीय चलन प्राप्त होत होतं ते पूर्णपणे काय होऊन गेलं, स्टॉप होऊन गेलेलं होतं. म्हणजे भारताला जास्त परकीय चलन प्राप्त करता येत नव्हतं. आणि तुम्ही म्हणाल सर मग भारताची निर्यात नाही का, तर नाही मित्रांनो, भारताची निर्यात एकदम निग्लिजिबल आहे. म्हणजे जर म्हणायचं झालं तर भारताची निर्यात 1 ते 1.5% घरातच आहे. जगामध्ये जेवढी निर्यात होते ना, त्याच्या 1 ते 1.5% भारताची काय होत असते, निर्यात होत असते. त्याच्यामुळे भारताची निर्यात फार कमी आहे. त्याच्यामुळे भारताला निर्यातीमधून परकीय चलन कसं प्राप्त होतं, फार कमी प्राप्त होतं, बरोबर. तिसरा पुढचा पर्याय बघा, की देशातील महागाईचा भडका उडालेला होता, की महागाई जी देशामध्ये 13 ते 17% घरात पोहोचून गेलेली होती, बरोबर. म्हणजे डे बाय डे, दर दिवसाला वस्तूंच्या किमती काय होत चाललेल्या होत्या, बदलत चाललेल्या होत्या. एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये महागाई निर्माण झाली होती. दुसरं, राजकीय अस्थिरता झालेली होती. तुम्हाला जर सांगायचं झालं तर 1989 ते 90 कोण झालेलं होतं, VP सिंग पंतप्रधान झाले होते. 90 ते 91ला चंद्रशेखर पंतप्रधान झाले. परत 90 ते 91ला, बरोबर, 90 ते 91ला चंद्रशेखर सरकारमध्ये होते. नंतर परत 1991ला सरकार पडलं आणि परत PV नरसिंह राव सत्तेमध्ये आले. म्हणजे विचार करा मित्रांनो, 1990 पासून ते 1991 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेने 3 नवीन पंतप्रधान पाहिलेले होते. याचा अर्थ काय, भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय होती, राजकीय अस्थिरता होती. आणि हे तर एक रिझन होतच. आणि लास्ट, अनियंत्रित व्यवहार तोलाचं जे संकट मी तुम्हाला बोललो, की काय झालेलं होतं, की भारताला परकीय चलन कमी प्राप्त होत होतं. त्याच्यामुळे भारताचा जो परकीय चलन साठा आहे हा फक्त 2च आठवडे तेही आवश्यक वस्तूंचीच आयात करू शकेल. म्हणजे $5.8 अब्ज एवढा शिल्लक राहिलेला होता. बघा बरं का मित्रांनो, एवढ्या पैशांमधून आपण फक्त किती दिवसांची आयात करू शकत होतो, फक्त 2च आठवड्यांची आयात करू शकत होतो. एवढा शिल्लक राहिलेला होता. म्हणून याचे 4च्या 4 काय येणार आहे, कारण येणार आहेत. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे. पुढे बघा, दुसरा प्रश्न बघा. काय आहे दुसरा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे, की बृहत-लक्षी स्थिरीकरण, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हटलं जातं. मग मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी काय आहे, तर हे मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटीद्वारे आपण अर्थव्यवस्थेमधली जी मागणी आहे, जी डिमांड आहे, त्या डिमांडला आपण काय करत असतो, कंट्रोल करत असतो. काय करतो, डिमांडला आपण कंट्रोल करत असतो.
मग मागणी कंट्रोल करतो याचा अर्थ काय रे मित्रांनो, तर लक्षात घ्या की देशामध्ये जी अस्थिर झालेली जी काही अर्थव्यवस्था असते, बरोबर, देशामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे संकट येत होते आणि या संकटामधून अर्थव्यवस्था काय झालेली, ती अनस्टेबल झालेली होती. मग या अनस्टेबल झालेल्या अर्थव्यवस्थेला स्टेबिलिटी प्राप्त करून देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात, बरोबर, त्या उपाययोजनांनाच काय म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हटलं जातं. बरोबर. मग ही जी मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आपल्याला अर्थव्यवस्थेला प्राप्त करून द्यायची होती, तर यासाठी आपली जी अस्थिर अनस्टेबल इकॉनॉमी होती तिला सर्वात पहिले काय करावं लागेल, स्टेबल करावं लागेल. बरोबर. मग इकॉनॉमी अनस्टेबल कोणत्या घटकांमुळे झालेली आहे, की देशामध्ये प्रचंड वस्तू आणि सेवांची मागणी काय झालेली आहे, वाढून गेलेली आहे. बरोबर. आणि तेवढा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा नाहीये. मग एक सिंपल आहे की पुरवठा वाढवण्यासाठी वेळ लागतो. पुरवठा वाढवण्यासाठी काय लागतो, वेळ लागतो. मग अल्प कालावधीमध्ये मागणी प्रचंड असेल, पुरवठा कमी असेल, तर आपण पुरवठा वाढवण्यावर भर देत नाही मित्रांनो, तर अशा वेळी आपण मागणी कमी करण्यावर भर देतो. मागणी काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात त्या उपाययोजनांनाच काय म्हटलं जातं, बृहतलक्षी स्थिरीकरण म्हटलं जातं. मग हे कोणाशी संबंधित आहे, मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. या मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आपण काय काय उपाययोजना करत असतो, तर बघा, सर्वात पहिले आपण चलनवाढ नियंत्रण करतो. काय करतो, चलनवाढ नियंत्रण करतो. दुसरं महत्वाचं की जे बॅलन्स ऑफ पेमेंटचं जे काही क्रायसिस आहे, व्यवहार तोलाचं जे काही संकट आहे, बरोबर, म्हणजे चालू खात्यावरची जी तूट असते ती भरून काढण्याचा भारत सरकार काय करत असतो, प्रयत्न करत असतो. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय केलं होतं, रुपयाचं अवमूल्यन केलेलं होतं. मागणी भागवायची आहे ना, मागणी कमी करायची आहे. मागणी कमी करायचं असेल तर आपण काय करावं लागतं, रुपयाचं अवमूल्यन करावं लागतं. बरोबर. म्हणून ही गोष्ट अगदी करेक्ट देण्यात आलेली आहे की बृहतलक्षी स्थिरीकरण हे मागणी व्यवस्थापनाशी संबंधित असतं. अगदी करेक्ट आहे. मागणी व्यवस्थापित करण्यासाठीच आपल्याला मागणी कमी करावी लागते आणि कमी करण्यासाठी बघा बरं का, कमी करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करतो. एक तर देशामध्ये जी चलनवाढ खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे तिला कमी करावं लागतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं, व्यवहार तोलाचं जे काही संकट निर्माण झालेलं आहे, बरोबर, म्हणजे भारताचा जो परकीय चलन साठा एकदम कमी झालेला आहे त्याला वाढवण्यावर आपण काय करत असतो, भर देत असतो. आणि लास्ट रुपयाचं काय करून आणत असतो, अवमूल्यन घडवून आणत असतो. बरोबर. हे तीन उपाययोजना या बृहतलक्षी स्थिरीकरणाशी संबंधित आहे आणि ते मागणीशी संबंधित आहे. हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. पुढचा बघा, संरचनात्मक समायोजन हे म्हणजे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, ज्याला सॅप म्हटलं जातं, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, समायोजन हे पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित आहे. की जेव्हा लक्षात घ्या मित्रांनो की जेव्हा आपली अर्थव्यवस्था अनस्टेबल होती, बरोबर, तेव्हा आपण काय केलं की बृहतलक्षी स्थिरीकरणाचा वापर करून मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आपण घडवून आणलं आणि त्याद्वारे आपल्या अर्थव्यवस्थेला आपण काय केलं, स्टेबल केलं. आता स्टेबल केलं याचा अर्थ आता मागणी काय झालेली आहे, कमी 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 व्हायला लागलेली आहे. आणि जर आता मागणी कमी होत असेल तर आता वेळ आलेली असते अर्थव्यवस्थेमध्ये काय वाढवणं, पुरवठा वाढवणं. आणि पुरवठा वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्या उपाययोजनांनाच स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम म्हणजे संरचनात्मक समायोजन कार्यक्रम म्हटला जातो. आणि हा कार्यक्रम 1991 मध्ये काय करण्यात आला होता, लागू करण्यात आलेला होता. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की पुरवठा वाढवण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्या उपाययोजनांना संरचनात्मक समायोजन म्हटलं जातं. म्हणून ब च्या विधान अगदी करेक्ट आहे. आणि या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम अंतर्गत आपण एलपीजी रिफॉर्म्स घडवून आणलेले होते. कोणते रिफॉर्म्स घडवून आणले होते, एलपीजी रिफॉर्म्स घडवून आणलेले होते. ओके. म्हणून ब, अ आणि ब दोन्ही विधान काय आहेत, करेक्ट आहेत. ओके. पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढे बघा, तिसरा प्रश्न, अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी 1991च्या आर्थिक संकटावेळी खालीलपैकी कोणती पावले उचलण्यात आली. आता लक्षात घ्या मित्रांनो, जी अनस्टेबल जी इकॉनॉमी होती तिला काय प्राप्त करून द्यायचंय, स्थैर्य प्राप्त करून द्यायचंय. म्हणजेच कोणत्या रिफॉर्म्स राबवायच्या आहे, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन याचा अर्थ काय आहे मित्रांनो, तर बृहतलक्षी स्थिरीकरण. बृहतलक्षी स्थिरीकरण या उपाययोजना आपल्याला घडवून आणायच्या होत्या. आणि याच्या संदर्भात मी तुम्हाला आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये एक्सप्लेन केलं की जर आपल्याला
अनस्टेबल झालेल्या इकॉनॉमीला स्टेबिलिटी प्राप्त करून द्यायची आहे. म्हणजेच आपल्याला मागणी कंट्रोल करायची आहे, मागणी कमी करायची आहे. आणि मागणी कमी करायची असेल, बरोबर, जर आपल्याला मागणी कमी करायची असेल तर आपल्याला काय काय उपाययोजना, आणि लक्षात घ्या बरं का मित्रांनो, हे जे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आहे हे लगेचच घडवून आणावे लागतात, लगेचच घडवून आणणे गरजेचे असते. का बरं? आता तुम्ही विचार करा, देशामध्ये महागाई 17% पोहोचलेली आहे आणि तुम्ही म्हणतात नाही जाऊ दे, आपण आता एक काम करूया, 4-5 वर्षानंतर ही महागाई कमी करू. अरे 4-5 वर्षानंतर ती महागाई फार 100% क्रॉस करून जाणार आहे. असं चालेल का? नाही, बरोबर. भारताचा परकीय चलन साठा 2च आठवड्यांची आयात करण्या इतका, ते पण आवश्यक वस्तूंची आयात करण्या एवढा शिल्लक आहे. आणि मग तुम्ही म्हणताय नाही जाऊ दे, आपण बघू 2-4 वर्षामध्ये बघू परकीय चलन साठा वाढतो का नाही वाढतो. नाही ना मित्रांनो, या उपाययोजना अशा आहेत, हे संकट देशावरची अशी निर्माण झालेली आहे की ते लगेचच दूर करावे लागतील. या संकटांना जर लगेच दूर करण्यात आलं नाही तर येत्या 2-4 दिवसामध्येच हे संकट देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एकदम भीषण रूप धारण करून घेणार होते, बरोबर. त्याच्यामुळे या बृहतलक्षी स्थिरीकरण लगेचच घडवून आणणं गरजेचं होतं. म्हणजे या सुधारणा लगेचच घडवून आणणं म्हणजे एका वर्षाच्या आत हे करणं गरजेचं आहे. 1 वर्षाच्या आत या सुधारणा, बरोबर, या सुधारणा घडवून आणून अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणं एका वर्षाच्या आत, बरोबर. 1 वर्ष सुद्धा जास्त कालावधी होऊन जातो मित्रांनो, बरोबर. म्हणून हे करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना उचलण्यात आलेल्या होत्या, तर त्यासाठी मी तुम्हाला बोललो होतो, सर्वात पहिले आपल्याला चलनवाढीवर नियंत्रण ठेवावं लागेल, बरोबर. दुसरं, व्यवहार तोलाचं जे काही स्तरीय आहे, म्हणजे व्यवहार तोलाचं जे काही संकट निर्माण झालेलं आहे, बरोबर, म्हणजे चालू खात्यावरील वस्तूंची आपली आयात प्रचंड आहे आणि वस्तूंची तेवढी निर्यात आपली नाहीये. त्याच्यामुळे काय होतं की चालू खात्यावर, बरोबर, व्यवहार तोलाचं जे चालू खातं राहतं त्या चालू खात्यावर प्रचंड मोठी तूट निर्माण होऊन जाते आणि ही तूट सेवा व्यापार खातं किंवा भांडवली व्यापार खात्यावरून देखील देऊन भागत नाही. मग भारताला परकीय चलन साठ्याचा वापर करावा लागतो आणि भारताचा परकीय चलन साठा फक्त 2च आठवड्यांची आणि तेही आवश्यक वस्तूंचीच आयात करू शकेल एवढा शिल्लक होता, बरोबर. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की हे व्यवहार तोलाचं जे संकट निर्माण झालेलं आहे हे सर्वात पहिले दूर करणं गरजेचं होतं आणि ते लगेचच करणं गरजेचं होतं. आणि लास्ट आपण काय केलं होतं, चलनाचं अवमूल्यन घडवून आणलेलं होतं. म्हणजेच आपली आयात कमी झाली पाहिजे, बरोबर, कारण की मागणी जास्त आहे ना. मागणी जास्त असेल तर मागणी कमी करावी लागेल. मग मागणी कमी करायची असेल तर सिंपल गोष्ट आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, रुपयाचा जो भाव आहे हा मुद्दाम कमी करून घ्यावा लागेल, जेणेकरून डॉलर काय बनेल, महाग बनेल. डॉलर काय बनेल, महाग बनेल. जर डॉलर महाग बनला, बरोबर, डॉलर महाग बनला तर आयात करीत असलेली वस्तू महाग दिसेल आणि ती वस्तू आपण खरेदी करणार नाही. म्हणजे अशा अर्थाने टप्प्याटप्प्याने काय होत जाणार आहे, मागणी कमी 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 होत जाणार आहे, बरोबर. मग तुम्ही म्हणाल सर राजकोषीय तूट, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण राजकोषीय तूट कमी करण्यासाठी FRBM कायदा आणलेला होता. कोणता कायदा आणला होता, FRBM कायदा आणलेला होता, बरोबर. आणि या FRBM कायद्यानुसार आपण असं म्हटलेलं होतं 2003ला, बरोबर, असं म्हटलेलं होतं की हा जो राजकोषीय तूट आहे ही 3% घरात असली पाहिजे. आणि हे जे लक्ष होतं हे आपल्याला मार्च 2009 पर्यंत कंप्लीट करायचं होतं, की मार्च 2009 पर्यंत आपल्याला राजकोषीय तूट 3% घरात आणायची होती. आज मित्रांनो मे 2026 सुरू आहे, बरोबर. आजही आपल्याला हे 3% टार्गेट साध्य करता आलेलं नाहीये. मला सांगा मित्रांनो, राजकोषीय तूट एका वर्षामध्ये एवढी कमी होणं शक्य आहे का? अजिबात नाही. म्हणून या उपाययोजना लगेचच म्हणजे राजकोषीय तूट कमी करणं हे लगेचच शक्य नाहीये. ह्याच्यासाठी खूप मोठा कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे, बरोबर. आणि त्यामुळे हे लगेचच करणारे उचलण्यात आलेलं पाऊल नव्हतं. म्हणून ब क ड हेच त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. ओके, पुढे बघा. तिसरा, पुढचा चौथा प्रश्न बघा. काय चौथा प्रश्न, की अर्थव्यवस्थेस, बघा, अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन बदल घडवून आणण्यासाठी, म्हणजे आता अर्थव्यवस्थेमध्ये मोठे स्ट्रक्चरल चेंजेस घडवून आणायचे आहेत, तर 1991च्या आर्थिक संकटावेळी खालीलपैकी कोणती पावले उचलण्यात आली. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा स्ट्रक्चरल चेंजेस घडवून आणायचे, मोठे मोठे चेंजेस घडवून आणायचे, जसं आपण म्हटलं की देशाची अर्थव्यवस्था जी होती, बरोबर, ती जरी म्हणायला मिश्र अर्थव्यवस्था होती
परंतु ती पूर्णपणे समाजवादावर झुकलेली होती. बरोबर. मग आता आपल्या अर्थव्यवस्थेला युटर्न घेऊन, म्हणजे समाजवादाकडून युटर्न घेऊन तिला भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे किंवा मुक्त अर्थव्यवस्थेकडे वळायचं होतं. बरोबर. आणि हे वळवण्यासाठी जे काही बदल अर्थव्यवस्थेमध्ये घडवून आणले जातात, समाजवादी अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी जे जे काही उपाययोजना केल्या जातात, त्या उपाययोजनांनाच काय म्हटलं जातं, दीर्घकालीन बदल घडवून आणले जातात. त्याला स्ट्रक्चरल चेंजेस म्हटले जातात. इकॉनॉमीमध्ये कोणते चेंजेस घडवून आणले जातात? स्ट्रक्चरल चेंजेस घडवून आणले जातात. आणि हे स्ट्रक्चरल चेंजेस घडवून आणण्यासाठीच काय केलं जातं, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, म्हणजेच काय म्हटलं आता, संरचनात्मक समायोजन कार्यक्रम राबवावा लागतो. आणि या संरचनात्मक समायोजन कार्यक्रमामध्ये आपण कोणते रिफॉर्म्स घडवून आणले होते? LPG रिफॉर्म्स, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हे रिफॉर्म्स आपण काय केलेले होते? घडवून आणलेले होते. ओके. मग एक सिंपल आहे की जे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम आहे याच्यामध्ये जे काही पावलं उचलली जातात, बरोबर, ही पावलं म्हणजे अर्थव्यवस्थेला आता गतिमान करण्यासाठी स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम काय आहे की अर्थव्यवस्था आता स्टेबल झालेली आहे. इकॉनॉमी काय झालेली आहे? स्टेबल झालेली आहे. बरोबर. इकॉनॉमी स्टेबल झालेली आहे. बट आता या इकॉनॉमीला ऍक्सलरेट करायचंय आपल्याला, म्हणजे गतिमान करायचं आहे. बरोबर. कारण की ती स्टेबल नाही ना, ती वाढत गेली पाहिजे ना, स्टेबल नाही राहायला पाहिजे, ती वाढत गेली पाहिजे. मग सर्वात पहिले ती स्टेबल झाली पाहिजे. जेव्हा स्टेबल राहणार तेव्हाच तर ती जोरात पळू शकेल. ओके. मग तिला जी आता इकॉनॉमी आपली डिमांड खूप जास्त झालेली होती, ती डिमांड कमी करून आपण इकॉनॉमीला स्टेबल केलं. बरोबर. आता स्टेबल इकॉनॉमीला आपल्याला काय करायचंय? ऍक्सलरेट करायचंय, तिला गतिमान करायचंय. आणि गतिमान करण्यासाठी स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम राबवले जातात. आणि हे प्रोग्राम, बरोबर, म्हणजे हे उपाययोजना करण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. दीर्घ कालावधी लागतो. जसं बृहत-लक्षी स्थिरीकरण लगेचच करावं लागतं, म्हणजे लगेचच घडवून आणावं लागतं, तसं या उपाययोजना लगेचच घडवून आणता येऊ शकत नाही. हे बदल घडवून आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला काय लागतो? वेळ लागतो. बरोबर. मग बघा, मग या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम अंतर्गत आपण काय काय उपाययोजना, आताच तुम्हाला बोललो, या दीर्घकालीन संरचनात्मक बदल घडवून आणायचे असतील तर त्यासाठी आपण फक्त काय घडवून आणतो? संरचनात्मक समायोजन कार्यक्रम, ज्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम म्हणतो. पर्याय क्रमांक किती येणार आहे? फक्त 4 येणार आहे. ओके. बाकीचे या उपाययोजना आपण करत नाही. दीर्घकालीन बदल म्हटलं तर स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. ओके. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, 5वा. 1991च्या आर्थिक सुधारणांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या घटनेने झालेली होती? तर लक्षात घ्या मित्रांनो, 1991ची जी आर्थिक सुधारणा आहे, या आर्थिक सुधारणांची जी सुरुवात आहे तर ही झाली होती रुपयाच्या अवमूल्यनामुळे. कारण की जर आपण विचार केला मित्रांनो की रुपयाचं जे अवमूल्यन आहे हे 1 जुलैला घडवून आणलेलं होतं, 1 जुलै 1991ला. पुढे नवीन औद्योगिक जे धोरण आहे हे 24 जुलै 1991ला घडून आणलेलं होतं, जाहीर केलेलं होतं. 1991. बरोबर. समजलं. आणि वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण ऑगस्ट 1991 मध्ये एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केलेली होती. बरोबर. आणि व्यवहार तोलाचं समायोजन करण्यासाठी आपल्याला वेळ लागलेला होता, कारण की आपल्याला परकीय कर्ज आपल्याला IMF कडून मंजूर व्हायला वेळ लागलेला होता. त्यामुळे सिंपल होतं मित्रांनो की यामध्ये सर्वात पहिली जी घटना आहे तारखेनुसार कोणती घडलेली आहे? 1 जुलैची. 1 जुलै रोजी काय घडवून आणलं होतं आपण? रुपयाचं अवमूल्यन घडवून आणलेलं होतं. मग लक्षात घ्या, या तीनही वेळच्या अवमूल्यनावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की आतापर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 वेळा अवमूल्यन घडवून आणलेलं आहे. ते 3 वेळचं अवमूल्यन आपण परत एकदा डोळ्याखालनं काढून घेऊ. किती वेळा घडलेले आतापर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अवमूल्यन? 3 वेळा. पहिलं अवमूल्यन 1949ला घडलं होतं. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई होते आणि या जॉन मथाई यांनी 26 सप्टेंबर 1949 रोजी भारतामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची जी किंमत आहे ती 30.5% काय केलेली होती? कमी केलेली होती. कोणाची किंमत कमी करून घेतली? तर रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी करून घेतली. बरोबर. अवमूल्यन म्हणजे काय? अवमूल्यन म्हणजे बघा बरं का, अवमूल्यन म्हणजे रुपयाची किंमत कमी करून घेणे, किंमत कमी करणे.
रुपयाची किंमत कमी करणं, बरोबर, पण हे सरकारद्वारे मुद्दाम घडवून आणलं जातं. तर मुद्दाम घडवून आणण्याचा काय उद्देश असतो, तर एक आहे की जर रुपयाची किंमत कमी केली तर काय बनतो रे मित्रांनो, डॉलर महाग बनतो, आणि डॉलर महाग बनल्यामुळे आयात काय होते, आपली कमी होते, आयात कमी होते, बरोबर, आणि रुपया काय होतो, स्वस्त होतो, रुपया स्वस्त होतो, आणि रुपया स्वस्त झाल्यामुळे भारतीय वस्तू आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कशा दिसतात, स्वस्त दिसतात, आणि त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी वाढून निर्यात वाढते, आणि याचमुळे व्यवहार तोल सुधारतो. ओके, समजलंय तुम्हाला? मग पुढे बघा, मग तुम्हाला माहिती पाहिजे, पहिलं अवमूल्यन 26 सप्टेंबर 1949, अर्थमंत्री होते जॉन मथाई, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा भाव 30.5% कमी केला. ओके, दुसरं जे अवमूल्यन होतं हे सक्सेसफुल होतं, पहिलं अवमूल्यन सक्सेसफुल ठरलेलं होतं, बरोबर, दुसरं फेल ठरलेलं होतं, हे सुद्धा विचारलं जातं, बरोबर, की कोणतं अवमूल्यन आपलं काय ठरलेलं होतं, चुकीचे ठरलेलं होतं. तर बघा 1966चं जे अवमूल्यन होतं हे 6 जून 1966ला घडवून आणलं होतं. तत्कालीन अर्थमंत्री आपले सचिन चौधरी होते, महाराष्ट्राचे व्यक्ती होते, आणि यांनी काय केलं होतं की अमेरिकन डॉलर आणि इतर ज्या हार्ड युरोपियन करन्सीज आहेत, हार्ड युरोपियन करन्सीज म्हणजे अशा युरोपियन करन्सीज की ज्यांची मागणी भारतामध्ये जास्त आहे आणि त्यांचा पुरवठा भारतामध्ये कसा आहे, कमी आहे, जसं स्टर्लिंग पाऊंड झालं, युरो झालं, बरोबर, हे कोणत्या करन्सीज आहेत, हार्ड करन्सीज आहेत, आणि यांच्या तुलनेमध्ये रुपयाचा भाव 36.5% कमी केलेला होता, ज्याच्यामुळे रुपयाचा विनिमय दर बघा की जो पूर्वी $1 4.76 रुपयाला मिळत होता, तोच डॉलर अवमूल्यनानंतर तोच $1 कितीला भेटायला लागला, 7.50 रुपयाला भेटायला लागला, बघा, म्हणजे 7.5 रुपयाला मिळायला लागला. म्हणजे डॉलर काय होतो, अवमूल्यन केल्यामुळे महाग होतो, रुपया काय होतो, स्वस्त, कारण की बघा ना 4.76 ला $1 मिळत होता, आता 7.5 रुपयाला $1 मिळतोय, म्हणजे रुपयाची किंमत काय झाली, कमी झाली. पुढे बघा 1991चे जे अवमूल्यन आहे तर ते कोणी घडवून आणलं होतं, तत्कालीन जे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांनी घडवून आणलेलं होतं, आणि तत्कालीन ज्या सर्वच महत्वाच्या ज्या काही भारताच्या संदर्भात हार्ड करन्सीज होत्या, मग त्यामध्ये डॉलर, पाऊंड, मार्क, येन, फ्रँक, ओके, या सर्वांच्या संदर्भात भारतीय रुपयाची किंमत कमी करण्यात आली होती. तर 1 जुलै 1991ला 9.5%, 3 जुलै 1991ला 10 ते 10.78%, आणि 15 जुलै 1991ला 2%. म्हणजे 1991चं जे अवमूल्यन आहे हे 3 टप्प्यात पार पडलेलं होतं. किती टप्प्यात पार पडलेलं होतं, 3 टप्प्यामध्ये पार पडलेलं होतं. ओके, कधीचं, 1991चं अवमूल्यन, 1 जुलै, 3 जुलै, 15 जुलै. ओके, समजलंय तुम्हाला हे? पुढे लक्ष द्या. आता पुढचा प्रश्न काय म्हटलेलं आहे, 6वा प्रश्न, की 1991 मध्ये जाहीर केलेल्या नवीन औद्योगिक धोरणामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कोणते महत्वाचे बदल झालेत, की जे मी तुम्हाला बोललो की 24 जुलै 1991ला, एक मिनिट बघा, 24 जुलै 1991ला जे काही नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलेलं होतं, या धोरणामध्ये कोणते महत्वाचे बदल झालेले होते, तर एक, भारताचं 85% जे औद्योगिक क्षेत्र होतं हे परवाना मुक्त करण्यात आलं होतं, बरोबर, कारण की मी तुम्हाला बोललो की भारताचं 85% उद्योग क्षेत्र कोणाच्या ताब्यात होतं, सरकारच्या ताब्यात होतं, म्हणून त्याला काय करण्यात आलं होतं, परवाना मुक्त करण्यात आलं होतं. दुसरं म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं, परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञानास प्रवेश नाकारण्यात आला होता. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता उदारीकरण सुरू आहे. 1991 पासून उदारीकरण सुरू झालेलं होतं. उदारीकरण म्हणजे काय, की जास्तीत जास्त सरकारचं नियंत्रण अर्थव्यवस्थेवरचं काढून टाकणं, बरोबर. मग मी तुम्हाला बोललो की परकीय गुंतवणुकीला भारतामध्ये फक्त 26% काय केली जात होते 1991 पर्यंत परमिशन दिली जात होती, परंतु 1991 नंतर मग 49% असेल, 51% असेल, बरोबर, त्याच्यानंतर तुमचं 74% असेल, 100% असेल, अशा वेगवेगळ्या एफडीआयच्या मर्यादा खुल्या करण्यात आल्या, आणि या मर्यादांमुळे काय झालेलं होतं की परकीय गुंतवणुकीला
प्रवेश देण्यात आलेला होता, तर तो नाकारण्यात आलेला आहे असं हे स्टेटमेंट आलेले, म्हणून हे नाकारण्यात नाही आला, तर उलट यांना प्रवेश देण्यात आलेला होता. बरोबर, म्हणून ब स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. ब स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. पुढे बघा, आरक्षित उद्योगांची संख्या 17 वरून कमी करून किती करण्यात आली, 8. मी तुम्हाला बोललो की भारताचे 17 प्रकारचे उद्योग क्षेत्र फक्त केंद्र सरकारसाठी आरक्षित होते. ती संख्या 1991 ला कमी करून किती करण्यात आलेली आहे, 8 करण्यात आलेली आहे. आणि आज बघा बरं का, हीच जी संख्या आहे 8 वरनं कमी करून किती करण्यात आलेली आहे, 2 करण्यात आलेली आहे. म्हणजे आज केंद्र सरकारसाठी फक्त 2च उद्योग क्षेत्र आरक्षित आहेत. एक म्हणजे काय आहे, रेल्वे आहे. रेल्वे केंद्र सरकार सोडून दुसरं तिसरं कोणी रेल्वे वाहतूक करू शकत नाही. आणि तिसरं आहे अणुऊर्जा प्रकल्प, अणुऊर्जा क्षेत्र, हे सुद्धा केंद्र सरकारसाठीच काय आहे, आरक्षित आहे. ओके, पुढे बघा, लघु उद्योगांना असलेले वस्तूंचे जे आरक्षण होतं हे काढून घेण्यात आलं. मी तुम्हाला आत्ताच बोललो, काय बोललो होतं की लघु उद्योगांना काही वस्तू फक्त लघु उद्योगांसाठी आरक्षित होत्या. लघु उद्योग सोडून दुसरा तिसरा कोणताही उद्योग त्या वस्तू तयार करू शकत नव्हता. मग हे जे बंधन होतं, हे बंधन काय केलं, काढून घेतलेलं होतं. याचा अर्थ लघु उद्योगांचं आरक्षण काढून घेण्यात आलं आणि मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण करण्यात आली की कोणतीही छोट्यातली छोटी वस्तू आता कोणत्याही प्रकारचा उद्योग काय करू शकतो, तयार करू शकतो. ओके, म्हणून अ क ड असं त्याचा ऑप्शन असणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. ओके, पुढे बघा, सातवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या उपाययोजना 1991च्या आर्थिक संकटामध्ये राजकोषीय सुधारणांमध्ये करण्यात आलेल्या होत्या. आता राजकोषीय सुधारणांमध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, कोणत्या उपाययोजना 1991च्या आर्थिक संकटामध्ये राजकोषीय सुधारणांमध्ये करण्यात आल्या. ओके, आता राजकोषीय म्हणजे फिस्कल रिफॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत. 1991चे कोणते रिफॉर्म्स बघायचे, फिस्कल रिफॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत. मग कोणकोणते फिस्कल रिफॉर्म्स आपण घडवून आणलेले आहेत, तर एक, सार्वजनिक खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला. अगदी बरोबर आहे. सरकारने ठरवलं इथून पुढे की गरजेपेक्षा जास्त खर्च करायचा नाही, जेवढी गरज आहे तेवढा खर्च केला पाहिजे, परंतु गरजेपेक्षा जास्त खर्च करून सरकारवरचं कर्ज वाढवायचं नाही, राजकोषीय तूट वाढवायची नाही. बरोबर. दुसरं, अनेक करांमध्ये काय करण्यात आला, बदल करण्यात आला. तो बदल घडवून आणण्यासाठी करांमध्ये संरचनात्मक बदल घडवून आणण्यात आले होते की अनेक करांचे जे दर होते ते उच्च ठेवण्यात आलेले होते. ते दर आता टप्प्याटप्प्याने काय करण्यात आले, कमी करण्यात आले होते. तुम्हाला सांगायचं झालं तर 1973-74 मध्ये आयकराचा दर 70% होता. किती टक्के होता, मॅक्सिमम 70% होता. जसा आज तुम्ही 30% मॅक्सिमम आयकराचा दर आहे, तसा तो आयकराचा मॅक्सिमम दर किती टक्के होता, 70% होता. बरोबर. मग तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. त्याच पद्धतीने मी तुम्हाला बोललो होतो की आयात कराचे दर फार जास्त होते, ते टप्प्याटप्प्याने काय करण्यात आले, कमी करण्यात आले. बरोबर. मग त्याचमुळे करांमध्ये मोठ्या संरचनात्मक बदल घडवून आणण्यात आला. अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर की FRBM कायदा संमत करण्यात आला. मी तुम्हाला बोललो FRBM कायदा 2003 ला संमत करण्यात आला होता आणि याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, राजकोषीय जी तूट आहे बरोबर का, ही 3% आत आणणे, 3% आत ठेवणे आणि महसुली तूट जी आहे ही 0 करणे. बरोबर. काय करणं, 0 करणं. हे टार्गेट भारत सरकारला घालून देण्यात आलेलं होतं आणि हे टार्गेट मार्च 2009 पर्यंत पूर्ण करायचं होतं. परंतु हे टार्गेट आजही आपल्याला साध्य करता आलेलं नाहीये. आजही 2026-27च्या बजेटरी इस्टिमेटनुसार म्हणजे अर्थसंकल्पानुसार किती सांगण्यात आलेली आहे, सरकारची जी राजकोषीय तूट आहे ती 4.3% फिस्कल डेफिसिट सांगण्यात आलेली आहे. याचा अर्थ आजही ती तूट 4%, 3% आत झालेली नाहीये. म्हणून हे अगदी करेक्ट आहे. आणि अनुदानांवर नियंत्रण ठेवण्यात आले, तर अगदी बरोबर आहे. अनुदान कमीत कमी करून प्रत्यक्ष कर उत्पन्न वाढवण्यावर काय देण्यात आलेला होता, भर देण्यात आलेला होता. म्हणून 4च्या 4 उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे वरीलपैकी सर्व. ओके, पुढचा प्रश्न बघा आता. 8वा प्रश्न, 1991च्या कर सुधारणा विषयक समितीच्या खालीलपैकी कोण अध्यक्ष होते. MPSC आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न. 1991ला करांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा चेल्लय्या यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली, राजा चेल्लय्या. आता लक्षात ठेवा, ही जी सी रंगराजन समिती आहे ही 1993ला निर्गुंतवणुकीविषयी होते.
निर्गुंतवणूक विषयक काय होती, ही समिती होती, बरोबर. त्याच्यानंतर जी.व्ही. रामकृष्ण जे होते यांच्या अध्यक्षतेखाली 1996 फर्स्ट काय करण्यात आला होता, निर्गुंतवणूक आयोग स्थापन करण्यात आलेला होता, बरोबर. पुढे बघा, झालं क्लिअर. म्हणून याचं उत्तर येणार राजा चेल्लैया 1991. आता या समितीच्या महत्वाच्या काही शिफारसी पाहून घ्या की ज्याच्यावर येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आता ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करात सुधारणा घडवून आणणारी कर सुधारणा विषयक समिती होती. हिने महत्वाच्या शिफारसी केल्या की जो कॉर्पोरेशन टॅक्स होता, ज्याला निगम कर, महामंडळ कर म्हणतो, हा महामंडळ कराचा जो दर होता हा 51.75% कमी करून 40% कमी करावा, बरोबर. तो आज किती करण्यात आलेला आहे, 25% कमी करण्यात आलेला आहे. पुढे बघा, विक्री करामध्ये मूल्यवर्धित कर पद्धत लागू करावी, बरोबर. वॅट सिस्टीम ही विक्री कराला लागू करण्यात यावी. त्याच्यानंतर काही वस्तूंवर 0 आयात कर लागू करावा, तर काही वस्तूंच्या आयातीवर 6 प्रकारच्या वेगवेगळ्या पातळीनुसार कर लागू केला जावा. काही वस्तूंवर 5%, काहींवर 10%, काहींवर 15%, काहींवर 20%, 25%, 30% अशा प्रकारच्या काय करण्यात यावा, कर लागू करण्यात यावा. आणि अनावश्यक ज्या काही वस्तू असतील त्या अनावश्यक वस्तूंवर डायरेक्ट 50% आयात कर लागू करण्यात यावा, असं यांनी शिफारस केलेली होती. दुसरं, निर्यात करांसाठी ऍडव्हान्स लायसन्सिंग सिस्टीम काय करण्यात यावी, पुन्हा एकदा सुरू ठेवायला यांनी परवानगी दिलेली होती. दुसरं, करांचे दर कमी असावेत, करांचा दर कमी असावा, परंतु कर आकारणीचा जो आधार आहे, करांचा जो बेस आहे तो कसा असला पाहिजे, विस्तृत असला पाहिजे. अशा शिफारसी या राजा चेल्लैया समितीने 1991 केल्या होत्या. येणाऱ्या एक्झामसाठी या शिफारसी फार जास्त महत्वाच्या आहेत. ओके, पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. जे धोरण देशांतर्गत अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेसह एकत्रित करण्यास मदत करते, अशा धोरणाला काय म्हटलं जातं. मी तुम्हाला बोललो की काय म्हटलेलं आहे की जे धोरण देशांतर्गत अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेसह एकत्रित करतं, म्हणजे काय, स्वतःची अर्थव्यवस्थेला जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडून घेणं, यालाच काय म्हटलं जात असतं मित्रांनो, जागतिकीकरण म्हटलं जात असतं, ग्लोबलायझेशन म्हटलं जातं. ओके, समजलंय तुम्हाला. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे स्वतःच्या देशाच्या बाउंड्री पुसून टाकणं, यालाच उदारीकरण म्हटलं जातं, सॉरी जागतिकीकरण म्हटलं जातं. आणि आजचा लास्ट प्रश्न काय आहे, खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि तिची रूपरेषा ठरवण्यासाठी 1993 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती. आता खाजगीकरण आणि निर्गुंतवणूक जर म्हटलं आणि 1993 म्हटलं तर मी तुम्हाला आत्ताच बोललो कोणती समिती होती, तर सी रंगराजन समिती होती. आता मी तुम्हाला बोललो जी.व्ही. रामकृष्ण आणि आर.एच. पटेल बघा यांच्या अध्यक्षतेखाली फर्स्ट निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला आणि आर.एच. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सेकंड निर्गुंतवणूक आयोग, यांच्या अध्यक्षतेखाली 1996 पहिला निर्गुंतवणूक आयोग आला आणि 2001 दुसरा निर्गुंतवणूक आयोग आला होता आर.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. सी रंगराजन ही निर्गुंतवणूक विषयक समिती होती जी 1993 स्थापन झाली होती. आणि आर्यन मल्होत्रा जी समिती होती ही विमा क्षेत्राशी संबंधित आहे, म्हणजे यांनी विमा क्षेत्र सुधारणा घडवून आणलेल्या होत्या. ओके, म्हणून सिंपल आहे की साधा सिंपल प्रश्न विचारला जाणार. समित्या मी तुम्हाला बोललो 1991च्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये स्थापन केलेल्या समित्या आपल्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, पुढे जाऊया. बघा, एवढे प्रश्न आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचे होते. बघा मित्रांनो, तर आता जे विद्यार्थी 2027च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुमची पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू अशी 3 स्तरावर तुमची तयारी करून घेणार आहोत. आम्ही इथे जेवढेही फॅकल्टीज आहोत प्रत्येकाने तुम्ही इथं पाहू शकता 3 इंटरव्ह्यू, 4 इंटरव्ह्यू, 3 इंटरव्ह्यू, PhD होल्डर असेच सर्व फॅकल्टी आहेत की ज्यांनी आतापर्यंत आम्ही सर्वांनी मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेले आहेत. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या या बॅचला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे, ही बॅच परचेस करायची आहे. या बॅचमध्ये आम्ही तुमचं आन्सर रायटिंग, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, मेंटॉरशिप या सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ही संपूर्ण बॅच NCERT कव्हरेज करणार आहे. संपूर्ण तुमच्या NCERT याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे आणि या बॅचची तुम्हाला लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत तुम्हाला या बॅचचा ऍक्सेस असणार आहे. ओके, त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय, गुगल
गुगल प्ले स्टोअरला जाऊन काय करायचंय किंवा ऍपल स्टोअरला जाऊन आपलं ही जी ऍप आहे A1IS अकॅडमीचं ते काय करायचंय, डाउनलोड करायचं आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही हा माझा कुपन कोड यूज करू शकता. कॅपिटल लेटर्स मध्ये सुशील सर तुम्ही काय करा, कोणतीही बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही या कुपन कोडचा यूज करायचा आहे. आणि माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर हा जो आपला ऍडमिशनसाठी जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला थांबूया मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.